तुम्हाला सांगायचं म्हटलं तर शनिवार रविवारी 20-20 मिनिटं वेटिंग असतं, एवढी गर्दी असते. हो हो, शनिवार रविवार तर बिलकुल जाम. तुम्हाला मी सांगतो, हा सर्वात पहिले आपण त्यात रगडा टाकतो थोडासा. पण एवढी गर्दी फक्त पाणीपुरी खाण्यासाठी, म्हणजे नक्की काहीतरी असेल ना विशेष. खरं म्हणजे लोकांचं प्रेम आहे माझ्यावरचं. पाणीपुरीची टेस्ट महत्वाची. ती टेस्ट आमच्या खानदेशी. खानदेशी एक गोष्ट खास एकदम. म्हणजे कसं तुमचं कसं 2 रुपये जास्त गेले चालते, पण क्वालिटी निश्चितच, पण कस्टमरला ते सॅटिस्फॅक्शन व्हायलाच पाहिजे. नमस्कार दादा. नमस्कार. धन्यवाद, पहिलं तुम्ही आम्हाला वेळ दिला एवढ्या गर्दीमध्ये. तर आम्ही तो चालू होतो रस्त्यावरून, तर आम्हाला तुमच्या या शॉपवरती खूप गर्दी दिसत होती. तर नक्की या गर्दीचं कारण काय? आता गर्दीचं कारण म्हणजे खरं म्हणजे आता तुम्ही आपल्या गिरायकांकडून थोडा फीडबॅक घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मी बोलून काय होणार नाही. आम्ही कस्टमर आहोत. हां, विनोद पाणीपुरी मटकी भेळ. आम्ही आताच हे विनोद पाणीपुरी टेस्ट केली, अतिशय सुंदर आहे. त्याची जी पाणीपुरीचा जो सार आहे तो अतिशय टेस्टी आहे आणि खरंच नेहमीपेक्षा वेगळी अशी पाणीपुरी वाटली, अतिशय सुंदर. त्याचं कारण आहे ते जे बनवणारे दादा आहेत ते मुळातले खानदेशचे आहे आणि ती खानदेशचा जो चटका असतो तो त्या पाणीपुरीत आहे आणि म्हणून अतिशय सुंदर अशी पाणीपुरी लागते. म्हणून एवढी या स्टॉलवर गर्दी आहे असं मला वाटते, एक कस्टमर म्हणून. हो, अमेरिकेत गेले 6 महिन्यापासून गेलेलो होतो, पण तिकडे पाणीपुरी समोसा कचोरी मिळत नाही आणि आम्ही ते मिस करत होतो. आमच्या नातू पण खूप मिस करतात आणि ते जे तिथे नाही मिळालं म्हणून आम्ही लगेच विनोद पाणीपुरीला परत खाण्यासाठी टेस्ट करण्यासाठी आलो. थँक्यू. आपल्याकडे काय काय भेटतं? आपल्याकडे पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, भेळ, मटकी भेळ, ओली भेळ, तसा आपला हा मेनू इथे लागलेला आहे कम्प्लीट. हे सगळं काय भेटतं आपल्याकडं? हां, हे सर्व आयटम आपल्याकडे आहेत. पण दादा, मी इथं खूप दुकानं बघितली, पण एवढी गर्दी फक्त पाणीपुरी खाण्यासाठी, म्हणजे नक्की काहीतरी असेल ना विशेष. खरं म्हणजे लोकांचं प्रेम आहे माझ्यावरचं. पाणीपुरीची टेस्ट महत्वाची. ती टेस्ट आमच्या खानदेशी. खानदेशी एक गोष्ट खास एकदम. गाव कोणतं तुमचं? आमचं गाव बहादरपूर, पारोडा तालुका, तालुका, जळगाव, खानदेश. किती वर्षापासून आपलं हे दुकान? 15 वर्षापासून. 15 वर्ष याच जागेवरती का? हो हो, दुसरं एक रावेतला आहे आपला अजून एक. रावेतला तर नवीन ओपन केलं? हो, 6 महिने झाले तिथं. 6 महिने. आता दादा ॲक्च्युली आपण आता हा पाणीपुरीचा जो व्यवसाय आहे आपला, हा 15 वर्षापासून आहे. आणि स्पेशली आपल्याकडे लोकांची गर्दी होण्याचं कारण म्हणजे आपण जे मटेरियल वापरतो ते सर्वात बेस्ट. आता सर्वात बेस्ट म्हणजे काय की आता ही जी चटणी आपण वापरतो ही खजूर आणि गुळाची आहे. खजूर आणि ते चिंच असते ते नाही का? चिंच असते, पण चिंच एक नॉर्मल चिंच. आता बाकीची लोक कशी वापरतात, चिंच आणि साखरची कोड वापरतात. आपण खजूर, गुड आणि चिंच अशी चटणी करतो. त्यामुळे लोकांना ह्या ज्या चटण्या आहेत त्या स्पेशल लोकांना खूप आवडतात. बरोबर. त्यामुळे लोकांचा जो आणि एवढा शेजारी सुद्धा पाणीपुरीची गाडी, पण काहीच गर्दी नाही, आपल्याकडे एवढी गर्दी आहे. हां, त्याचं कारण म्हणजे इथून चाललो होतो रस्त्यावरून, मला खूपच गर्दी दिसली. म्हटलं नक्की काय भेटतं इथं बघावं. कारण आपण पुऱ्या सुद्धा आपण स्पेशली बनवून घेतो. पाणीपुरीचं जे पाणी आहे ते पण आपण बिस्लरी वॉटरमध्ये बनवतो. बिस्लरी पाणी वापरतो. आणि शेव, बुंदी, फरसाण हे स्पेशली आपण आपल्यासाठी बनवून घेतो. पुरी सुद्धा आपण आपल्यासाठी बनवून घेतो स्पेशली. हो, तुम्ही म्हणजे दही जरी बघितली ना तर दही सुद्धा आपल्याकडे रेडीमेड दही असतं, मदर डेअरीचं. आणि सर्वात बेस्ट दही आहे. म्हणजे हे दही तुम्हाला कुठल्याही पाणीपुरीच्या दुकानावर तुम्हाला भेटणार नाही. हो, त्यामुळे SPDP जर म्हटलं तर सर्वात डेअरी कुठली आपली? मदर डेअरी मुंबई, दिल्लीची. हो. तर आता तुम्ही आम्हाला काय खाऊ घालणार आहेत? तुम्ही आता काय खाणार सांगा. SPDP तुमच्याकडे काय काय स्पेशल आहे? स्पेशल आपली SPDP. हो, बनवा. त्यात काय काय टाकतं सांगा तेवढं. आता तुम्हाला मी सांगतो, हा सर्वात पहिले आपण त्यात रगडा टाकतो थोडासा. रगडा टाकल्यानंतर ही चटणी आहे, दुसरी स्पेशल चटणी आहे आपण दहीपुरीसाठी बनवलेली. त्यात खजूर, गूळ, चिंच आणि मसाले असं याच्यात वापर केलेला आहे आपण चटणीमध्ये. हा कांदा, त्यात थोडीशी बुंदी आणि स्पेशली आपली ही दही. ही लोक आपल्या दहीसाठी दिवाण आहेत आपल्या SPDPचे. दही तुम्ही भरपूर टाकताय? हो. ते अजिबात आहे काय नाही दही टाकण्यात? अजिबात नाही. माझं तर असं मत आहे, सर्वात पहिले लोक जे आहे ना पहिले डोळ्याने नजरेने खातात. हां, म्हणजे बघूनच तृप्त होतं. पाणीपुरी किती होतं? 3 पाणीपुरी. म्हणजे कसं तुमचं कसं 2 रुपये जास्त गेले चालते, पण क्वालिटी निश्चितच, पण कस्टमरला ते सॅटिस्फॅक्शन व्हायलाच पाहिजे. ही आमची स्पेशल डिश दहीपुरी. त्याला SPDP म्हणतो. ही 70 रुपये. 70 रुपयाला? हां, एक खाल्लं की पोट भरलंच पाहिजे. बघू शकता दही एकदम भरभरून आहे.
बरोबर दही टाकलेली. हेच खाण्यासाठी इथे एवढी गर्दी होते. बरोबर. अजून काय भेटतं? अजून तुम्हाला भेळ मिळेल, पाणीपुरी मिळेल, रगडापुरी आहे, ओली भेळ आहे, सुकी भेळ आहे. भेळ बनवा बरं कसं. हो. आमची भेळ बनवत आहे. भेळाची प्रोसेस भेळ सांगा एक- तुम्ही. काय काय टाकताय ते सांगा बरं. हां, पहिले फरसाण टाकलं आपण, मुरमुरे, कांदा, ही मटकी मोड आलेली मस्तपैकी, ही चटणी खजूरची, हिरवी चटणी विथ पुदिना, कैरी, मस्तपैकी भेळ बनवत आहे दादा. पार्सल नाही. जळगावमध्ये कोणचं गाव आहे तुमचं? आमचं गाव बहादरपूर, पारोडा तालुका. पारोड तालुका. हो. तुमचं फुल टाइम हेच का काय जॉब? Full time हेच. फुल टाइम ना. चांगलं आहे. भेळ आहे का? ही भेळ आहे, पहिली खाऊन घेतो. दाखवतो ना भेळ. ही भेळ आहे ना? हां, ही भेळ आहे. भेळ आहे. ही पार्सलमध्ये आहे. पार्सल देत आहे. किती ना भेळ? कितीला आहे भेळ? भेळ 50 रुपये. भेळ पण 50 रुपयाला आहे. खूपच छान. आता मी इथली SPDP ट्राय करतोय. स्पेशल सिग्नेचर प्रोडक्ट. अप्रतिम, एक नंबर. दादांनी याची एवढी तारीफ केली तेवढं वर्थ इट याला. खरंच छान आहे. मस्त आहे, मस्त. त्याच्यामुळे जेवढी गर्दी होती इथं, ते गर्दी होण्याचं कारण हेच आहे. मी खाल्ली आता, खूप मस्त आहे, आवडली. आणि खरं म्हणजे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर शनिवार रविवारी 20-20 मिनटं वेटिंग असतं, एवढी गर्दी असते. हो हो, शनिवार रविवार तर बिलकुल जाम, कारण लोकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे. आपल्या स्टॉलचं नाव आहे विनू स्पेशल पाणीपुरी आणि मटकी भेळ. लोकेशन आहे आपलं छत्रपती संभाजी चौक, निगडी प्राधिकरण, नियर आकुर्डी रेल्वे स्टेशन. नक्की भेट द्या आणि निश्चित भेट द्या. गावाला शेतस. गावाला. नमस्कार मंडळी, माझं नाव विनायक ठाकरे, प्रॉपर जळगाव खानदेश. आणि आपल्या दुकानाचं नाव आहे विनू स्पेशल पाणीपुरी आणि मटकी भेळ. गेल्या 15 वर्षापासून मी हा भेळीचा व्यवसाय करतो आहे. आपलं लोकेशन आहे छत्रपती संभाजी चौक, निगडी प्राधिकरण, नियर आकुर्डी रेल्वे स्टेशन. एकदा जरूर भेट द्या माझ्या खानदेशी मित्रांनो, जरूर. शेबर का मी